मंडळी, मी हर्षदा आज आलेले आहे रामदरा मंदिरामध्ये माझ्या 2 मैत्रिणींसोबत। नमस्कार। हाय। तर असं आमचा फिक्स काही प्लॅन नव्हता, असंच आम्ही बसल्या बसल्या डिसाईड केलं आणि आलो बाय PMT आलो। 2 PMT चेंज केल्या, लोणी काळभोरपर्यंत ॲटोने आलो हडपसरपासून आणि आम्हाला हे मंदिर सापडलेलं आहे। तर मंदिराची कथा म्हणजे असं की ज्यावेळेस श्रीराम जेव्हा वनवासामध्ये होते 14 वर्ष, तर त्यावेळेस ते थोड्या दिवसासाठी त्यांचं इथं वास्तव्य होतं, म्हणून या मंदिराला रामदरा असं नाव पडलेलं आहे। आणि पुण्यापासून जास्तीत जास्त 25 ते 26 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे। तर इझिली तुम्ही येऊ शकता बाय ॲटो, बाय PMT, बाय बाईक आणि विथ फॅमिली फ्रेंड्स। खूप छान मंदिराच्या कडेने पूर्ण गार्डन आहे आणि हे मंदिर पूर्ण पाण्यामध्ये आहे। मूळ मंदिर हे महादेवांचं आहे। मंदिरामध्ये महादेवांची पिंड आहे, पण या मंदिराच्या सुशोभीकरणानंतर या मंदिरामध्ये श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि श्री गुरुदत्त यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली आहे आणि संत लोकांचे काही मूर्ती कोरलेली आहे। ते खूप छान कोरीव काम इथं मंदिरामध्ये केलेलं आहे। तुम्ही अवश्य या मंदिरामध्ये भेट द्या। म्हणजे आसपासचे लोक जे पुण्याच्या जवळ राहतात त्यांना पण हे मंदिर अजून काही लोकांना माहीत नाही। बाई इकडे बघा ना, हस बघा, मंदिराच्या बाहेर अशा प्रकारचं हे गार्डन आहे। इथं छोटी छोटी मुलं खेळण्यासाठी आलेले आहेत। काही लोक बसलेत, मस्त जेवण करू शकता, आराम करू शकता दुपारच्या टाइमला। खूप मोठी अशी झाडांची सावली पण इकडे आहे।